सेन्सॉरवाल्यांकडे बघितलं की असं वाटतं कात्रीचा शोध खरं तर ह्याच लोकांनी लावला असेल, इतकी ती ते वापरतात. तर असाच एक निर्माता आता इथे येतोय जो आपल्या नवीन सिनेमाची रेळं घेऊन गेलाय सेन्सॉरवाल्यांकडे. बघूयात सर्टिफिकेट कुठलं मिळतं. आला हो प्रोड्युसर सेन्सर मध्ये वाचवाया. हे आला हो प्रोड्युसर सेन्सर मध्ये वाचवाया. हो हो कपा कपी फिल्मची आता झाली सुरू इथे कपा कपी झाली. आईला हवं ते काम नाही करता इकडे या आत येऊ का? हे अत्यंत अश्लील टायटल आहे. टायटल नाही हो, मी विचारतो तुम्हाला आत येऊ का? या या हा एक चहा सांग. हा मी तुला पण पाहिजे मग 2 चहा सांग. हो कोण वाटलो कोण मी तुम्हाला? वेटर आहे ना तू? हो वेटर नाही हो, मी निर्माता आहे निर्माता. मग मी काय नाचू? हा? निर्माता आला रोडाच्या सारी निर्माता आला. चित्रपट निर्माता. चित्रपट निर्माता आला रोडाच्या सारी. नाचताय कसलाय? मी चित्रपट निर्माता आहे. मग सृष्टीचा निर्माता असल्यासारखं बोंबलताय काय? हो चित्रपटाला अनुदान द्यायला सुरुवात झाली ना हा. तेव्हापासून गल्ली बोळातले पानवाले सुद्धा चित्रपट निर्माते झाले. हो तुम्ही कोण? हो तुम्हाला काय घेणं माझ्या नावाशी? माझ्या पिक्चरचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? कुठला पिक्चर? हा घ्या. घ्या अत्यंत अश्लील नाव आहे. ओ घ्या म्हणजे हे घ्या असं म्हणतोय मी तुम्हाला. अरे हे घ्या सांगताय हा, हा, हा. का? हो भेट आहे का दिवाळीची? हा? हॅपी दिवाळी हॅपी दसरा. हा? वा 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 वा. काय चाललंय तुमचं? बिस्किट आहे त्याच्यात. बिस्किट कशी असतील? तुम्हाला कोणी सेन्सर बोर्डावरती ठेवलंय? म्हणजे बघा मी पहिला वॉचमन होतो अच्छा. नंतर ते स्क्वॉड बॉय बरोबर झालो. देतो अहो, त्याच्यात फिल्म असते हो, त्या डब्यामध्ये फिल्म असते फिल्म. त्या डब्यात फिल्म हा. म्हणजे रिलीज होण्याआधी फिल्म डब्यात गेली? हा? डब्यात गेली फिल्म तुम्ही आमच्याकडे सेन्सॉर करायला आलात? अहो, नाही हो. मग? अहो, किती अभद्र बोलताय. ही चांगली मी बनवली हो. 80 लाख रुपये घातलेत त्याच्यात. मला ते काशा बाळगून चित्रपट निर्माण केलेला आहे. घरदार बायकोचे दागिने गहाण टाकलेत. मग घाण आहे ते टाकायलाच पाहिजे ना. गहाण टाकलेत मी दागिने तिकडे. हा. पिक्चर तयार केलाय. मला बाप व्हायचंय. मग इथं कशाला टाइमपास करता? योग्य ठिकाणी जा ना. सेन्सॉर बोर्डात कोणी बाप होत नाही हो. कसं नाहीये हो. मग कसं आहे? अहो, कसं आहे हे बघा ना. हे बघा माझं पिक्चरचं टायटल आहे हे. मला बाप व्हायचंय. अहो, टायटल काय? काय? मला कापलत. अरे मला बाप व्हायचं म्हणजे ते स्वार्थी हा? वाटतं. एकदा समजा बघा पोरं बाळा नसलेला समजा बाप आला पिक्चर बघायला हा? त्याच्या भावना दुखावणार नाही का? हो. म्हणून फक्त बाप व्हायचं. बाप व्हायचं एवढंच फक्त टायटल असेल. असं बाप कट करायचं. काय? बाप कट का करा. बाप का कट केला आता? अरे कशा पद्धतीने बाप होत आहे ते महत्वाचं ना. म्हणजे नुसतं व्हायचंय असं नाव आहे माझं. आता समजा तुम्ही पिक्चर बनवला 80 लाख रुपये खर्च करून हो. सगळे दागिने घाण टाकले त्यावेळी तुम्ही काय विचार केला? जे काय व्हायचं ते होऊ दे. हो. व्हायचं ते झालं ना. अच्छा म्हणजे माझा चित्रपट व्हायचाय. मग व्हायचंय ना मग कशाला आता आलात तुम्ही सेन्सॉर करायला? हा. झाल्यानंतर या की. तुम्ही तुमचं काम करावं. तुम्ही चला सर्टिफिकेट द्या आम्हाला. चला सर्टिफिकेट द्या. सर्टिफिकेट देतो. असंच हा. लगेच? चालेल मला पिक्चरला जायचंय तुम्हाला अहो, काय सांगू? अहो, असंच सर्टिफिकेट देतात तुमच्यात? सर्टिफिकेट हे घ्या. अहो काय चाललंय? हे घ्या. हे काय न बघताच? आता बघून काय फरक पडणार आहे त्याच्यामध्ये? अहो पण हे काय ए दिलं तुम्ही? मग बी घ्या हा? शी घ्या. अहो ग्रेड कसले देताय? मग? ए सर्टिफिकेट दिलं. ए सर्टिफिकेट. अहो ए फॉर ऑल. अहो ए फॉर प्रौढांसाठी. काहीतरी काय बोलताय? पी फॉर प्रौढांसाठी. क्यू फॉर कोणासाठी? हा? झेड फॉर हो. ओनली फॉर अडल्ट. पण चित्रपट न बघता तुम्ही हा ए सर्टिफिकेट दिलं. तुम्हाला लाज नाही वाटत? सरकारचे पैसे वाया घालवताय, टाइम वाया घालवताय. एकही पिक्चर न बघता तुम्ही डायरेक्ट सेन्सॉर सर्टिफिकेट देताय. तुम्हाला काढून टाकलं पाहिजे. मी पोलिसात जाईन, मी पंतप्रधानांकडे जाईन, मी राष्ट्रपतीकडे जाईन. आईला माझा पिक्चर घ्या. आता तुझं आता मी सेन्सॉर करतो. हा. पिक्चर दाखव. तुझं पिक्चर दाखव. प्रोजेक्टर कुठे? प्रोजेक्टर प्रोजेक्टर घ्यायला आवडत मी असाच बघणार आहे. असं ती माझी स्टाईल आहे. बघा हे काय? पहिला सीन असा आहे पहिलं. की सूर्य उगवतो.
उगवतोय सीन पहिला सीन कट सूर्य मावळला. सूर्य का कट केला? सूर्य कट केला म्हणजे सूर्य कोणाच्या परमिशनने घेतला तुम्ही? अहो. त्या गावावर जो सूर्य होता तुम्ही अहो, तो असं जग असं त्या असतं ना? ग्रामपंचायतीत सर्टिफिकेट घेतलं होतं तुम्ही? नाही घेतलं होतं नाही. असं सूर्य ही सार्वजनिक मालमत्ता आहे, तुम्हाला वापरता येत नाही सूर्यकट. सूर्यकट आपण मला सकाळची वेळ दाखवायची होती हो. मग घड्याळ दाखवा ना, घड्याळवर फोकस करतो ते मायरानात कुठलं घड्याळ आणणार मोठं? माझ्याकडे घड्याळ आहे, मी तुम्हाला देतो, हाफ रेट मध्ये देतो, भाड्याने देतो. चला कॅश पेमेंट करा. चला. ठीक आहे, घड्याळ दिसते तिथे 4 वाजलेले आहेत आणि मग एक बाई प्रवेश करते. बाई कट. बाई का कट केली तुम्ही? सकाळचे 4 वाजलेत आणि एक बाई मारहाणवर फिरते कशासाठी? तुम्हाला सध्या कळतंय ना काय दिवस चालले बाईचे? हा, काय वाईट वाईट गोष्टी घडतायत. एक बाई 4 वाजता मारहाणवर फिरते, बाई कट. अहो मी शूट केलं, मला रिशूट करायला लागेलो परत. सगळी स्टोरी पुढे घडते एक तिच्यामुळे. काम करा, तिच्या बरोबर कोणतरी पाठवा. अहो अनाथ आबला आहे ती. मग मी काय तबला वाजवू का इकडे नाही, बसून? नाही, घरी कोणी नाहीये तिच्या. मग कोण दाखवणार तिच्या? कोण दाखव? कुत्री दाखवू? कुत्री नको नको. अखिल भारतीय श्वान संघटने लोक माझ्या मागे लागतील कुत्र्यासारखे. तुम्ही श्वानपणा जास्त करू नका. तुम्हाला एक सजेस्टिंग करू का? काय? तुम्ही घोडा लावा. हो शीन मध्ये घोडा लावा. पण घोडा आणायचा कुठून मी? माझ्याकडे 2 गाडू आहेत. एक मिनिट घोडा दाखवायचा ना, मग गाढवांचा काय उपयोग आहे? अरे लो अँगल लावा, शिलोटीवर घ्या शूटिंग. हा अरे गाडव कारण घोडा काय कोणाला काय कळते? असं आहे का? हो, ठीक आहे, तसंच दाखवतो. मग एक मारांवरती असं घड्याळ लटकवलेलं आहे, लय. त्याच्यात असे 4 वाजलेले आहेत हा. आणि एक बाई अशी 4 आणि वाजले गाडव कुठे? येते ना मागणं. काय गाडवावर पहिला क्लोज पाहिजे. आपला गाडव आहे ते. पिक्चरच्या सुरुवातीला गाढवाचा क्लोज गाडव कॅश पेमेंट आहे त्याचं. हा, तर घोडा रूपी गाढव दिसते हा. आणि एक बाई अशी अशी चाललेली आहे पाणी भरण्याकरता हा. आणि समोरच्या पारावरती गावाचा पाटील, बापू आणि सरपंच अण्णा बसलेले आहेत. काय झालं? अण्णा आणि बापू ही नावं वापरायची नाही. नाही? अण्णा म्हणजे हॉट प्रॉपर्टी आहे, बापू म्हणजे लय सेन्सिटिव्ह नाव आहे. हो? अण्णा आणि बापू नसते. मग काका? तुम्हाला 80 लाख रुपये वसूल करायचे, हो. घाण पडलेले दागिने सोडवायचे. हो. मग काका पुतण्याच्या भानगडीत पडूच नका तुम्ही. मग काय नाव ठेवू? XYZ असं नाव ठेवू? हा XYZ जरा सात्विक नाव आहे, सात्विक? पण त्यातला एक्स काढा. का? लय अश्लील वाटतो तो कसं काय? एक्स. जरा उच्चारून बघा एक्स. एक्स. बघा कशी एक्सची वाटतं. नको. YZ हे सात्विक नाव आहे. YZ ठेवा. YZ हे सात्विक नाव आहे? YZ ठेवा. ठीक आहे. आता ह्या scene चं काय करायचं? पुढचं काय अहो, खरं नाही. काय पुढचं करताय? लय फापट पसार आहे. अहो, फापट पसरा नाही. काय चालणार नाही तिचं हे. त्यांचं प्रेम घडतं, हे सामाजिक कुठलं प्रेम बांधिलकी घडलंय? जपलेला कसली पिक्चर आहे हा सामाजिक माझा. बांधिलकी? अहो, तुम्ही उपयोग काय नाही हो. करताय? अहो एवढं काय कापताय? हे काय ही इंटरवल आहे. इंटरवल कट करा. इंटरवल कट करे होणार मग. अरे पिक्चरचं ढील आहे तर 10-15 वेळा बाहेर जाऊन येतील लोक केव्हा पण. इंटरवल कट आणि करायची. हे बघा इंटरवल नंतरची 30 मिनिटं 30 मिनिटं कट करा. 20 मिनिटं का कट करा? मला नाही आवडली. अरे तुम्हाला नाही आवडलं म्हणून कट करायचे? पिक्चर काय तुम्ही एकटेच बघणार आहात का? अरे मी कशाला एकट्याने बघू? मग? मरायचं तर 10-15 लोकांना घेऊन मरेन ना. तुमचं हे कट आहे. पुढचा सीन सांगू तुम्हाला? पुढचा scene काय आहे? लावणी चालू असते. लावणी कट. लावणी कट का केलेलं? लावणी कंटाळा आल्या हो तेच बघून मराठी पिक्चर मध्ये काहीतरी वेगळं करा. वेगळं लावणी नको. लावणी म्हणजे ती लावणी नसते हो, मग? शेतकऱ्याची लावणी चाललेली काहीतरी असते. काय बोलतंय इकडं. दुष्काळ पडलाय, पाणी नाही जमिनीला तडे पडले आहेत, शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील. नको. लावणी कट. अहो, पण तिथे एक बाई काम करत असते असं दाखवायचंय. काय काम करणार आता ती महाराणावर त्या? एक काम करा, माझ्याकडे मशिनी आहे, ते शिलाई मशीन आहे, हा. त्याच्यावर बसवा तिला. शिलाई मशीन कुठून आणायचं? अरे मी देतो तुला, माझ्याकडे 4-5 शिलाई मशीन आहे, भाडे देतो. अर्धे पैसे तुम्ही चेक ने द्या, अर्धे कॅश ने द्या. ठीक आहे. महाराणावरती ती बाई शिलाई मशीन वरती काम करत असते. इकडनं पाटील येतात आणि त्या बाईला उचलतात. काय उचलेगिरी नको. काय झालं? उचलेगिरी नको. उचलता कशासाठी तुम्ही? तिच्यावर अत्याचार करतो तो नंतर. मग डायरेक्ट अत्याचार करा ना. कशाला उचलताय वगैरे भानगडीत पडताय तुम्ही? म्हणजे पण त्या शिलाई मशीनवर अत्याचार करत असतो असं कसं दाखवायचं तिकडे? वाड्यावर घेऊन जा. हा? आपल्या वाड्याचा सेट बनवलाय हनीमून साठी. नाही, हनीमून नाही हो, अत्याचार चालू आहे तिच्यावरती. पण तिकडे फुलं काढून टाका, त्याचे पैसे मी कट करतो. हाफ पेमेंट चेक ने द्या, हाफ पेमेंट कॅश ने द्या. ठीक आहे. तिच्यावर अत्याचार होतो आणि ते प्रेग्नेंट होते आता. इथं मात्र आपल्या आवडीचा सीन टाकायला पाहिजे. तुमच्या आवडीचं सीन? हा, त्या बाईला लेक्चर देण्यासाठी एक समाजसेविका येते. हा. की बाबा रे, कसा आपल्या पोराला
सुकुपोषित असून सुपोषित करायचंय. का पण? त्याचं का? का म्हणजे काय, सरकारचा नियम आहे तो. कुठला? आपल्या गावामध्ये आपल्या देशामध्ये कुठलंही बालक कुपोषित राहता कामा नये. अरे, आता ती समाजसेविका कुठं आणायची मी? माझी मेहुणी आहे. तुला घ्या तुम्ही. पुढे काय राहिलं, पुढे सगळं फापट पत्र आहे. फापट पत्र काय आहे? उपयोग नाही त्याचा. अहो. काय उपयोग नाही. हे सगळं व्यवस्थित अहो करायचं. चांगला पिक्चर आहे, असं काय करताय? अहो, तुम्ही सगळंच कापताय हो. अहो, काय करताय? हे घ्या, हे झाला. तुमची फिल्म सेन्सॉर झाली. हा फोटो आता भिंतीला लावतो चंदनाचा हार घालून. चंदनाचा हार कुठे? DI मध्ये करीन. हा, त्या माझा पोरगा करून देईल तुम्हाला. तुझ्या आता आईला खूप एंटरटेनिंग ऍक्ट होता, खूप मजेशीर होता. ह्यातल्या खूप क्लुप्त्या किंवा गोष्टी होत्या त्या आपल्या लाईनच्या लोकांना जास्त आवडतील किंवा जास्त पोचतील त्यांच्यापर्यंत. व्हेरी व्हेरी नाईस एनर्जी. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विनी मॅम, सुपर्ब एनर्जी, सुपर्ब परफॉर्मन्स, खूप मस्त वाटलं आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. बघूयात मग आता परीक्षक कट न करता किती मार्क देत आहेत. 9 गुण आणि अश्विनी मॅम 9.